लोकांनो, ह्या महिला देशद्रोही आहे. अभिनंदन. नव्या इंग्रजांची गोष्ट ऐका. रात्री 3 वाजता घरातून महिलांना पुरुषांना ओढून दंडे मारले गेले. तर ओडिसाच्या रायगडा आणि कालाहांडी जिल्ह्यामध्ये सिजिमली टेकडे हा भाग निसर्गाने समृद्ध आहे, पण तिथल्या लोकांच्या दुर्दैवाने या टेकड्यांच्या खाली बॉक्साईटचा साठा आहे, ज्याच्यावर देशातल्या सर्वात मोठ्या मायनिंग कंपनीची म्हणजे वेदांताची नजर आहे. पण हा भाग फॉरेस्ट ऍक्ट आणि पेसा ऍक्ट अंतर्गत येतो. त्याच्यामुळं वेदांताला या जमिनीचा ताबा घेण्यासाठी तिथल्या 8 ते 10 ग्रामसभांची परवानगी घेणं बंधनकारक आहे आणि ती परवानगी सरकारी अधिकाऱ्याच्या उपस्थित घ्यावी लागत. मग स्थानिक लोकांच्या म्हणण्यानुसार वेदांता इथे एक खोटा खेळ खेळती. ज्या दिवशी परवानगी घ्यायची होती त्या दिवशी पोलीस खूप साऱ्या बाहेरच्या लोकांना घेऊन आले आणि खोटी परवानगी मिळवली. पण हा खेळ तेव्हा उघडकीस आला जेव्हा सकाळी 10 वाजता एकाच वेळी 8ही ग्रामसभांची परवानगी मिळाली व तो अधिकारी एकाच वेळी सर्व ठिकाणी उपस्थित होता. तर ह्या जादूगारचा बच्चा म्हणावा लागेल याला. तर या घटनेनंतर तिथल्या 8ही ज्या खऱ्या ग्रामसभा आहेत त्या बसल्या आणि त्यांनी एकमताने वेदांताला परवानगी नाकारली. तर तुम्हाला काय वाटतं, इथं काय सगळं थांबलं का? तर नाही, अजून तर खरा अन्याय सुरू व्हायचा आहे. मग हे प्रकरण ओडिसा हायकोर्टामध्ये पोहोचलं. हायकोर्टाने सरकारला संपूर्ण घटनेची चौकशी करायचा आदेश दिला. तुम्ही विचार करा, या चौकशीनंतर शिक्षा कोणाला भेटायला पाहिजे? त्या अधिकाऱ्याला जो एकाच वेळी 8 ठिकाणी उपस्थित होता, की त्या वेदांताला जी स्थानिक लोकांच्या म्हणण्यानुसार फ्रॉड करत होती? पण वेदांताला शिक्षा कसं काय भेटणार? कारण वेदांता ग्रुपने भाजपला 250 ते 300 करोड रुपये इलेक्ट्रॉनिक बॉन्डमध्ये चंदा म्हणून दिलेले. मग यानंतरचं सरकारचं जे धोरण होतं ते तर माणुसकीला काळीमा फासणारं होतं. खऱ्या ग्रामसभा आणि हायकोर्टाच्या आदेशानंतर सुद्धा सरकारने फॉरेस्ट साफ करण्याचे आदेश दिले. मग मार्च 2026 मध्ये तिथे 3 किलोमीटरचा रस्ता बांधला गेला. या रस्त्याला स्थानिक लोकांनी विरोध दर्शवला, आंदोलन केलं. त्यांना असं वाटलं की बाबा आपलं म्हणणं ऐकून घेतलं जाईल, कारण आपल्यातूनच या देशाच्या महामहिम राष्ट्रपती निवडून गेले. पण स्थानिक लोकांच्या म्हणण्यानुसार रात्रीच्या 3 वाजता पोलिसांनी त्यांच्या घरावर हल्ला केला. अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या, दरवाजे तोडून घरातून महिलांना पुरुषांना ओढून बाहेर काढले, लाठीचार्ज केला. त्याच्यामध्ये काही गरोदर महिला पण होत्या. त्यांच्यावर खटला टाकला आणि त्यांना तुरुंगामध्ये बंद केले. आता सध्या ह्या कामाला स्थगिती देण्यात आली. पण तुम्ही विचार करा, ही प्रक्रिया किती एका बाजूला झुकलेली आहे. जनतेची या देशामध्ये एका उद्योजकाच्या तुलनेमध्ये काय लायकी हे दाखवणारी ही घटना आहे. विकास करा, पण त्यासाठी नियम कायदे तर पाळा. असं तर दर ठिकाणी कायदे धाब्यावर बसवून जनतेला अमानुष वागणूक देण्याचं काम इंग्रज करत होते. विक्रम मूवीमध्ये पोलीसवाला म्हणतो, एका माणसाची क्रांती दुसऱ्याला देशद्रोह वाटते, म्हणून तर भगतसिंगच्या क्रांतीला इंग्रज देशद्रोह म्हणत होते. आता या लोकांवर पण खटला दाखल झालाय. 3-4 दिवसांपूर्वी या महिला तुरुंगातून बाहेर पडल्या, तर ह्या देशद्रोही आहे का? जय हिंद. इन्कलाब जिंदाबाद.